देशासाठी लढलेल्या माजी सैनिकाचा गावात अपमान. गुंजारत्यात शेताचा रस्ता रोखून मानवतेलाच काळीमा. सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करणारा जवान, गोळ्यांचा वर्षाव सहन करत कुटुंबापासून दूर राहून मातृभूमीची सेवा करणारा सैनिक, तोच सैनिक आज आपल्या गावात, आपल्या मातीत, आपल्या हक्कासाठी अश्रूंनी झुंज देतोय. ही वेदना केवळ शब्दांमध्ये मांडता येण्यासारखी नाही. निलंगा तालुक्यातील मौजे गुंजारगा येथे माजी सैनिक विश्वनाथ तुळशीराम शिंदे यांच्यावर ओढवलेली ही घटना मन सुन्न करणारी, आत्म्याला जखम करणारी आहे. शिंदे यांच्या संयुक्त मालकीची जमीन सर्वे नंबर गट नंबर 87/ब क्षेत्र 02 हेक्टर 14 इतकी आहे. या शेतात उभं असलेलं गहू, बडी ज्वारी आणि हरभऱ्याचं पीक हे फक्त पीक नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचं, घामाचं आणि स्वप्नाचं जिवंत रूप आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते शेजारील सर्वे नंबर गट नंबर 87/अ क्षेत्र 04 हेक्टर 29 या जमिनीच्या बांधावरून पूर्व पश्चिम दिशेने ये-जा करत होते. तो रस्ता केवळ मातीचा नव्हता, तो त्यांच्या जगण्याचा श्वास होता, त्यांच्या कष्टांचा आधार होता. पण 29 मार्च 2026 रोजी तोच मार्ग निर्दयीपणे तोडून टाकण्यात आला. बसवराज राजप्पामुळे, धनराज राजप्पामुळे, महेश बसवराजमुळे, दत्ता धनाजीमुळे आणि शंकर बसवराजमुळे सर्व राहणार गुंजारगा यांनी हा रस्ता बंद केल्याचा आरोप आहे. ही वाट तुमची नाही, कुठूनही जा, या कठोर शब्दांनी एका देशरक्षकाच्या हृदयावर घाव घातला. असा घाव जो कुठल्याही गोळीपेक्षा जास्त वेदनादायक आहे. ज्या पायांनी देशाची सीमा तुडवली, ज्या छातीत देशभक्तीचं धैर्य होतं, त्याच पायांना आज आपल्या शेताच्या बांधावर पाऊल ठेवण्याचीही परवानगी नाही. यापेक्षा मोठा अपमान एका सैनिकाचा असू शकतो का? आज त्यांच्या शेतात पीक डोलतंय, गव्हाचे कणसं पिकून झुकली आहेत, ज्वारीची लाट वाऱ्यावर हलते आहे, हरभऱ्याची झाडं काढणीची वाट पाहत आहेत, काढलेली पिके गोळा करण्यात आली आहेत, रस्ता बंद पडल्याने रास करणे बाकी आहे. पण त्या सर्व पिकांकडे शिंदे फक्त दुरून पाहत उभे आहेत. डोळ्यात अश्रू, मनात हतबलता, आभाळ काळं पडले. अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. प्रत्येक थेंब त्यांच्या स्वप्नांना भिजवतोय, वाहून नेतोय. प्रत्येक थेंब त्यांच्या स्वप्नांना भिजवतोय, वाहून नेतोय. जर वेळेत रास काढता आली नाही, तर आयुष्यभराच्या कष्टाचं स्वप्न एका पावसात संपेल. आणि हे सगळं पाहत असूनही काहीच करू न शकणं, हीच खरी वेदना, हीच खरी असहाय्यता, जी शब्दांच्या पलीकडची आहे. याहूनही संतापजनक म्हणजे शिंदे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. देशासाठी शत्रूंच्या गोळ्यांना न घाबरणारा जवान आज आपल्या गावातच भीतीने जगतोय. ही परिस्थिती केवळ दुर्दैवी नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेवरचा काळा डाग आहे. अखेर डोळ्यात अश्रू आणि मनात जखम घेऊन शिंदे यांनी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे. त्यांनी आपला वाडवडिलोपार्जित रस्ता तात्काळ खुला करून देण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि स्वतःच्या जीविताच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्याची आर्त विनंती केली आहे. आज एक माजी सैनिक सरकारी दारात उभा आहे. कधी देशासाठी बंदूक हातात घेतलेला हा जवान आज अर्ज हातात घेऊन न्यायाची भीक मागतोय. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न जळतोय, सीमेवर लढलो तेव्हा देश माझ्या सोबत होता, आज माझ्यासाठी कोण उभं राहणार? ही केवळ विश्वनाथ शिंदे यांची कहाणी नाही, ही त्या प्रत्येक सैनिकाची वेदना आहे, जो देशासाठी सर्व काही देतो आणि बदल्यात फक्त सन्मानाची अपेक्षा ठेवतो. आता प्रशासनाने ठरवायचं आहे, हा जवान न्यायाने उभा राहील की अन्यायाच्या ओझ्याखाली कोसळेल. कारण जर देशासाठी लढणाऱ्या सैनिकालाच आपल्या मातीत न्याय मिळत नसेल, तर ही केवळ एका सैनिकाची हार नाही, ही आपल्या समाजाची, आपल्या व्यवस्थेची आणि आपल्या मानवतेची सर्वात मोठी हार आहे. नमस्कार. आपण पाहत आहात संविधान लाईव्ह 24 न्यूज. आज आपण पोहोचलो आहोत गुंजोरगा या गावी, जिथे एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे एका माजी सैनिकाला आपल्या शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता अडवण्यात आला असल्याचा आरोप आहे. देशासाठी सेवा केलेल्या व्यक्तीवर असा अन्याय होत असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. साहेब, सर्वप्रथम आपले नाव, आपला परिचय. मी माझं विश्वनाथ तुळशीराम शिंदे, राहणार गुंजारगा, माजी सैनिक. मी देश सेवा सतत 19 वर्ष करून आज रिटायरमेंट होऊन मी 30 वर्ष झाले. देश सेवा ही केली, परंतु आणखीन मी जनताचीही सेवा करावं ह्या हेतूने या ठिकाणी
जे पाऊल रस्ता आहे, आपली समस्या काय आहे? मुख्य समस्या काय आहे? मुख्य समस्या रस्ता हा माझा अडवला गेलेला आहे राशीबद्दल. माझी रास 2 महिने झालं बंद काढून हरभरा, गहू काढून ठेवलेला आहे. हा रस्ता कधीपासून हा आणि र कोणी अडवला? हा रस्ता राजचप्पा भुजंगामुळे ह्या शेतकऱ्यानेच माझ्या सर्वे नंबरमधलाच आहे आणि त्यांचीच शेती घेतलेली आहे. वल्डोपारची शेतीची आहे. तरी त्यांनी हाच रस्ता कमीत कमी आज 50 वर्षापासून आम्ही डोक्यावर माल वाहतूक करत आहे व आम्हाला कसल्याच प्रकारचा रस्ता ते देत नाहीत, अडवणूक करत आहेत. आणि जर विचारपूस करायला गेलं बरेच वेळेस आम्ही त्यांना विचारलं व त्यांच्या मुलांनाही विचारलं तर आम्हाला शिवीगाळ करत व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत. हा रस्ता बंद केल्यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे? आम्हाला मेन उद्देश म्हटलं तर आजकालच्या स्थितीमध्ये बैल वगैरे जे बी काही इकन आजपर्यंत आम्ही डोक्यावर वाहून नेत होतो. परंतु आजच्याच्या सध्याच्या स्थितीमध्ये आधुनिक काळामुळे यंत्रणाशिवाय मळणी यंत्र म्हणा, या ट्रॅक्टर म्हणा, या नांगरटी काही अनेक मशिनरीशिवाय शेती करायचा पर्याय उरलेला नाही आणि त्यामुळे आमच्या शेतीला कसल्याच प्रकारचं वाहन येऊ शकत नाही. तरी त्यामुळे आमची शेती करणं मुश्किल झालेलं आहे. याबाबत आपण ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली काय? या बा आणि त्यावर काय कारवाई झाली? याबाबत मी ग्रामपंचायतलाही कळवलेलं आहे, तहसील कार्यालय बी अर्ज देऊन कळवलेला आहे. तरी ते तहसीलदार साहेब यावर काही कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे व माझ्या सैनिकाला काय तर सहकार्य करून मदत करतील ह्या हेतूने मी अर्ज केलेला आहे तहसीलदार साहेबांना. देशाची सेवा केल्यानंतर आपल्या गावात असा अनुभव येतो आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते? मी देशाची सेवा केली ह्याच हेतूने मी माझ्या गावचीही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. परंतु काही असे राजकर्ते आहेत की त्यामध्ये अडथळा घालत आहे. विनाकारण माणसाला अडवणूक करणे, तुझे ट्रॅक्टर तू माझा ट्रॅक्टर लावला नाहीस राशीसाठी, माझी मळणी यंत्र लावला नाहीस, तू तुझ्या शेतामध्ये कसा रास करतोस, शेती कसा करतोस, माझ्या ट्रॅक्टरशिवाय तू शेती करू शकत नाहीस, असे हर एक प्रत्येक माणूस अडवणूक करत आहेत. आपली प्रशासनाकडे किंवा संबंधित व्यक्तीकडे काय मागणी आहे? संबंधित व्यक्तीच आहे की शासनाला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या शेतीला कसण्यासाठी पूर्ण प्रकारे रस्ता मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. बरं, आता ही तुमच्या पाठीमागं जी बनीम दिसते, ही गव्हाची बनीम दिसते. ही बनीम तुमचीच आहे का? हा सर, हे बनेम सर्वे नंबर 87 मध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांनी माझी जे अडवलेला आहे रस्ता ते पण सर्वे नंबर 87 मधूनच आहे. परंतु ते आज 50 वर्षापासून माझ्या वडिलांनीही विचार केला की विचारला असता ते रस्ता नाही तुमचा, इथून अडवणूक कंटिन्यू होत आहे. तरी आम्हाला या प्रसंगाला आजपर्यंत नाही आम्ही सहन करत आलेलो आहे. यापुढेही आम्हाला प्रशासनाने काहीतरी आम्हाला शासन निर्णय योग्य देईल ह्या हेतूने मी आज अर्ज शासनाला केलेला आहे. मग आता ही रस्ता अडवल्यामुळेच ही बनिमीची रास करायची राहिले, कशामुळे राहिले? हे रस्ता अडवणूक केल्यामुळे मी आज 2 महिने झाले मी रास करू शकत नाही आणि काल रात्री या ठिकाणी पूर्ण पाऊस, वारे अशा प्रकारचा विजाचा कडकडाट होऊन मी या शेतात होतो त्यावेळेस पण मी बनिमीला धरू शकलो नाही. वीज वारा असल्यामुळे भीतीपुटे माझी तर ताडपत्री जी झाकण केलेलं होतं दोन्हीही बनिमीवरती ते पूर्णपणे उघड होऊन माझ्या दोन्हीही बनिमीमध्ये पाणी शिरलेलं आहे. अतोनात माझं नुकसान झालेलं आहे. माझे कमीत कमी गव्हाचे 15 गट्ट्याची रास, हरभऱ्याची 12 गट्ट्याची रास, असे टोटल माझे 75,000चे नुकसान झालेले आहे. तरी शासनाने किंवा ज्या व्यक्तीने माझा रस्ता अडवणूक केलेली आहे त्या व्यक्तीने माझी ही भरपाई करून द्यावी. कारण माझे जे मूलबाळ होते, जे वर्षाकाठी मी जे अन्न तयार केलेलं आहे तेच जर मला अन्न भेटत नसेल तर मी राहण्यात आणि जीवन जगण्यात मी जीवन लेकराचं पुढील कसं जगायचं हे शासनानेच निर्णय घेऊन मला जे काय आहे ते आपली शासनाची मदत हवी. बरं, बरं. आता आपण पोहोचूयात गावातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणा, काय याबद्दल तुमचे काय चेअरमन आहे, चेअरमन. बोला. काय काय तुमचं या विषयाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं काय बी नाही, शेतकऱ्याला वाट पाहिजे, वाट द्यायलाच पाहिजे. मग ही पूर्वी वाट होती का? ती वाट आम्हाला काय माहित नाही साहेब.
आता इतके वर्ष वय, आता तुमचं 60-65 हा, वर्ष वय. वय दिसलं आहे की आहे. आहे की बरोबर मग आहे. तुम्हाला माहित नाही पहिलं का तर हा रस्ता कोणी होता का तक्रार नाही? केली बी नाही, तक्रार काही आली बी नाही. हा. सरळ जात होते, सरळ येत होते. मग आता कसं जात तक्रार होते? कसं वाटाणे जात होते? पाऊल वाट होती, पाऊल वाट जात होते. बैलगाडी आणत होते का? नाही ना, बैलगाडी नाही. रास केलेले माल कसं घेऊन जात होते? राज केला बैलगाडी नेत नव्हते. मग कसं घेऊन जात डोसक्यावर होते? डोक्यावरून जात होते. इथून एवढ्या लांबून डोसक्यावर हो, रास घेऊन जात नेत होते. होते नेत होते. हा, आता 38ला काय करायचं, पुन्हा भांडणं करायचं नाही, कुणाला तक्रार करायची नाही. हा. माणूस प्रेमानं घेऊन जात होती. मग आता तुम्ही आता काही गावातले मोठं आता तुम्ही गावातले चेअरमन म्हणून प्रशासनाला काय सांगू शकता? काय सांगा, वाट द्यावं लागतं म्हणतो आम्ही. आणि इथला ज्यांनी कोणी रस्ता अडवला याबद्दल तुम्ही गावात काही मीटिंग घेतलाव का? काही नाही माहिती साहेब. काही घेतलाव का कधी नाही मीटिंग? नाही नाही. कोणी सरपंच, मिटिंगला आले बी नाही, कोणी उपसरपंच, विचारले बी नाही. सरपंच, कोणी उपसरपंच, कोणी तंटामुक्ती कोणी अध्यक्ष कोणी आले नाहीत, कोणी आले नाहीत. मीटिंग बोलवलं होतं का? नाही नाही. मिटिंगला बोलू बी नाही, आलो बी नाही आम्ही. नाही का? नाही. हा. खरं बोला काय मग आता यांना रस्ता मिळणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे. रस्ता द्यावा बर, लागतो. बर, बर. मग आता आणखी एक आपले शेतकरी यांचे शेजारीच आहेत. काय नाव आहे तुमचं? नागनाथ तुळशीराम शिंदे गुंजर. काय तुमची मागणी आहे? रस्ता पाहिजे आम्हाला. कसला? गाडी रस्ता. मग इतके याच प्रकरणात माजी सैनिक विश्वनाथरावजी शिंदे साहेब हे देशाची सेवा करून रिटायर्ड झाल्यानंतर गावाकडे आले आहेत. त्यांना शेतीला रस्ता नसल्यामुळे खूप नुकसान होत आहे. रास झालेली त्यांची घराकडे येत नाही. याबद्दल त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय नाव आहे मावशी तुमचं? काय नाव आहे? लता शिंदे. बरं बरं. काय अडचण आहे तुम्हाला? काय? आम्हाला काय राशी करायचं, मिसनी आणू देणार, हा. आडीवर आले तर रस्ता देना गेले तर काय म्हणाले तर गाड्या घेऊन चालल्यावर काय म्हणाले तर? तुम्हाला रस्ता मिळणार नाही म्हणाले तर का बरं म्हणाव का? कुठून बी घेऊन जावा तुम्ही. हा. आमच्यातून रस्ता मिळणार नाही. मग इथूनच आहे वाटते की पूर्वीचा रस्ता? हे सर्वे नंबर आहे, आम्हाला इथूनच रस्ता पाहिजे. हा. मग आता ही हरभऱ्याची रास का बरं ठेवला अजून केलं त्या नाही? हरभऱ्याची रस्ता नसल्यामुळं हरभऱ्याची रास राहिली. काल वारं कावदन सुटलं, पाऊस आलं, त्याच्यामुळं बनमीमध्ये पाणी गेलं. हा. आमचं किती लाखानं नुकसान झालं. आम्ही गप्पच बसलो आणि काय बी त्रास द्यायचं, बंधारे फोडायचं, कोण काय बी फोडते म्हणायचं. बंधारे? ते शेजारी मग शेजाऱ्याला कधी सांगितलं का विनंती करून? विनंती करून सांगितलं, बाबा फोड नका, तुमचं रान आमच्याकडे जास्त आहे ना, हा. मोजून घ्या हा. आणि तुमचं जेवढं येतंय तेवढं घ्या, आमचं जेवढं आहे तेवढं द्या आणि हा. बंधारे जाग्यावर राहू द्या. मग काय म्हणतात त्यांनी? नाही, तुम्ही पैसे भरा, तुम्ही मोजा हा हा हा. आणि आम्हाला रान मोजून द्या. मग आता सरकारकडे काय मागणी आहे तुमची? आमची मागणी सरकारकडे एवढी विनंती आहे की आम्हाला इथून रस्ता मिळावे, आमच्या राशी होवे आणि आम्ही डोक्यावर निहून खूप वैतागलोय. म्हणजे केवळ रस्त्याचाच प्रश्न आहे, तुम्हाला रस्ता पाहिजे, हो ना. आवश्यक आहे. हो, ठीक आम्हाला रस्ता पाहिजे. ठीक आहे. ओके. हं. आणि ह्या लोकांनी आम्हाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. आम्ही त्यांचं एवढं काही काडीचं नुकसान करत नाही कधी. त्यांच्या पलीकडे बंधाऱ्याच्या जात नाही आम्ही. बर बर बर. हां. तरी त्यांनी पण असं करतात आमच्या सोबत आणि आमचं त्यांचं कुणाचंच काही नाही. पण उगा ही खोडीपणानं जळतेत. आमची लेकरं सुद्धा नाहीत इथं. आमची लेकरं ड्युटीवर आहेत. एक मुलगा मिलिटरीत आहे, एक पुण्याला आहे आणि एक येणं-जाणं करतोय. त्याला दुकान लावून दिलंय आणि इथं कुणीच राहत नाही इथं. बर. आम्ही दोघंच